नमस्कार, आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चमचमीत ग्रीन अंडा मसाला कसा बनवायचा ते बघूया. अंडा मसाला करण्यासाठी मी इथं 6 अंडी उकडून घेतली आहेत. ते आता आपण कट करून घेऊया. मी इथं गोलाकार आकारामध्ये सर्व अंडी कट करून घेतली आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने अंडी कट करून घेतली तरीही चालेल. अंड्यासाठी लागणारा मसाला बघूया. मी इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आलं कट करून घेतलं आहे. यामध्येच आता आपण 5-6 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया. मिरची तुमच्या अंदाजानुसार घेतली तरी चालेल. यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घेऊया आणि भरपूर असा पुदिना घेऊया. पुदिन्यामुळे अंडा मसाल्याला खूप छान अशी चव येते. आता या मसाल्यामध्येच आपण 1 वाटी दही टाकूया. दह्यामुळे अंडा मसाल्याची ग्रेव्ही मस्त अशी घट्टमुट्ट तयार होते आणि चवही खूप छान येते. आता हा सर्व मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. मी इथं सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे. मस्त असा घट्टमुट्ट मसाला तयार झाला आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम झाले. यामध्ये आपण 3 पळी तेल टाकूया. तेलामध्येच आपण 1 चमचा जिरं टाकूया. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेले मीडियम साईजचे 3 कांदे टाकूया. 5-6 मिनिट कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण एकसारखा परतून घेऊया. कांदा कच्चा राहिला की मग भाज्या लवकर खराब व्हायला सुरुवात होतात. म्हणून कधीही कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामुळे भाजी पण टिकते. आता इथं आपला कांदा चांगला लालसर झाला आहे. यामध्येच आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण टाकूया. या ग्रीन मसाल्यामध्ये बनवलेला अंडा मसाला अप्रतिम लागतो. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा अंडा मसाला कसा झाला होता तो. आता हा मसाला आपण एकसारखा चांगला परतून घेऊया. या मसाल्यामध्ये आपण खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाही. यामध्येच आता आपण मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये पाणी टाकूया. हे चांगलं मिक्स करून चांगली उकळी काढूया. तुम्ही बघू शकता मस्त मसाला तडतडायला सुरुवात झाली आहे. मस्त असा मसाला परतला गेला आहे. यामध्येच आता आपण सर्व मसाले टाकूया. 1 चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा पांढरी मिरी पूड, पाव चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या अंदाजानेच टाका, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तरच टाका, नाहीतर नाही टाकलं तरीही चालेल. 5-6 मिनिट हा मसाला आपण चांगला एकसारखा परतून घेऊया. हा मसाला जसजसा आपण परतत जाऊ तसतसा हा घट्ट होत जाईल. तुम्ही बघू शकताय मस्त असा बुडबुड्या यायला सुरुवात झाली. यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. मसाला चांगला लालसर असा परतला गेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसरपणा आला आहे. यामध्येच आता आपण
कट करून घेतलेले अंड्याचे काप टाकूया. मी इथं अशा पद्धतीने गोलाकार अंड्याचे काप केले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही शेपमध्ये अंडी कट केली तरीही चालतील. आता यामध्ये अंडी टाकल्यानंतर पुन्हा हे ग्रेव्ही घट्ट व्हायला सुरुवात होते. अंडी मसाल्यामध्ये चांगली परतून झाली आहेत. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया. अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पण आपल्याला पातळ ग्रेव्ही करायची नाही. 1-2 मिनिट आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम अशी आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्ही चांगली परतून झाली आहे. यामध्येच आता आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अंडा मसाल्याला किती मस्त असा कलर आला आहे. इथं आपली ग्रीन मसाला अंडा ग्रेव्ही बनून तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण ग्रीन मसाला अंडा ग्रेव्ही सर्व करूया.